नमस्कार मंडळी. तर आम्ही आलो आहोत एक नवीन टॉपिक घेऊन, एक नवीन व्हिडिओ घेऊन. तर त्या टॉपिकचं नाव असं आहे, वाव टॉपिकचं नाव सांगते मी. तो टॉपिक असा आहे क्वेश्चन अँड आन्सर, Q&A. मी तुम्हाला मागेच बोलली होती की तुम्ही इंस्टाग्रामवर मला कोणतेही क्वेश्चन विचारा आणि त्याचे उत्तर मी माझ्या या युट्यूब व्हिडिओमध्ये देईन. तर हा व्हिडिओ आलेला आहे एकदम तडकता फडकता, सुपर फास्ट, सुपर कूल. तर चला क्वेश्चन पेश किया जाए. तू एवढी कशी फास्ट नाचतेस? माझ्या पायाला इंजिन आहे. नो ब्रो, मी फास्ट नाचते कारण की आहे ना, मला पहिल्यापासून सवय आहे. मी लहानपणीपासून डान्स करत आले, त्यामुळे मला आता ते सवय झालंय यार की बीट कशी पकडायची, काय कसं करायचं, त्यामुळे एकदम फास्ट 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 होऊन जातं ते. नेक्स्ट क्वेश्चन. लावण्या पाटील 31, स्वीटेस्ट पर्सनॅलिटी. थँक्यू सो मच लावण्या, तुझी पण खूप 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 अशीच क्यूट पर्सनॅलिटी आहे. आपण भेटलो होतो, आपण खूप एन्जॉय केला होता आणि होप की आपण परत एकदा भेटू परत अशाच व्हिडिओमध्ये आणि तिथे पण आपण थोडा एन्जॉय करूया. लव्ह यू ब्रो. नेक्स्ट क्वेश्चन. इट्स चिव 2430. दीदी तू कुठे राहते? मी तुझी बिग फॅन आहे. लव्ह यू सो मच दीदी. बाळा, मी राहते कुलाबा मुंबईमध्ये आणि थँक्यू सो मच की तू माझा डान्स एवढा लाईक करतेस. सो लव्ह यू टू ब्रो. नेक्स्ट क्वेश्चन. आरंभी मोने, तू इतकी क्यूट का आहेस? गाईज, जर तुम्हाला माहिती नसेल तर हा क्वेश्चन इनीच विचारलेला आहे. तर मी इतकी क्यूट त्यामुळे आहे कारण की ही माझी बहीण आहे आणि या बहिणीमुळे मी क्यूट आहे. मोठी बहीण जशी क्यूट असते तशीच लहान बहीण सुद्धा क्यूट असते. थँक्यू. अमूल बटर, टेस्टी बटर. नेक्स्ट क्वेश्चन. रोहित 69, माझ्यासोबत फ्रेंडशिप करणार का? फ्रेंडशिप डे के दिन आओ, जरूर करूंगी. नेक्स्ट क्वेश्चन. ऑफिशियल स्वरा 143, नवीन व्हिडिओ कधी करायची आपण? हे ओमी, पहिली गोष्ट म्हणजे तू गायबच झालायस, तू दिसत नाहीस. आम्ही तुझी खूप वाट बघतोय आणि म्हणून आम्ही थांबलोय की तू कधी बरा होशील आणि लवकर आमच्यामध्ये परत ढोलकी वाजवायला येशील. तर आपण लवकरच नवीन व्हिडिओ करायची स्टार्ट करूया आता. तू तुझे हात साबूत ठेव, मी माझा गळा साबूत ठेवते. नेक्स्ट क्वेश्चन. ER कोली डॅनी 0845 ने विचारलंय, ताई तू मुरुडची आहेस ना? माझं गाव मुरुड आहे. माझ्या मम्मीचं, माझ्या पप्पाचं दोघांचं सुद्धा गाव मुरुडच आहे. तर माझं पण गाव मुरुडच आहे. माझे आजोबा इथे आले होते नोकरी पाहण्यासाठी, तेव्हापासून आम्ही मुंबईला राहतो. बाकी माझं गाव हे मुरुड आणि मी जाते कधी कधी तिथे. सो नेक्स्ट क्वेश्चन. हर्ष शिंदे 77, तू मस्त व्हिडिओ बनवतेस. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. नेक्स्ट क्वेश्चन. कोस्टल फ्रीक ने विचारलंय, आर यू सिंगल? जन्मतः बचपन से लेके 55 तक आई एम सिंगल. नेक्स्ट क्वेश्चन. जितेश माळीने विचारलं, कोलाब व्हिडिओ कधी बनवूयात? अच्छा, तुम्हाला माझ्यासोबत कोलाब व्हिडिओ बनवायची आहे? नक्की बनवू आपण. मला एक DM करा, आपण नक्की बनवू. नेक्स्ट क्वेश्चन. प्रियत साखरकर 22741 ने विचारलंय, आंघोळ केलीस? नाही, मी तुझ्यासारखी बुरशी राहते. नेक्स्ट क्वेश्चन. स्टोरी बाय मयुरेश डॅश डॅश काहीतरी आहे, नक्की काय बोलायचंय डिसाइड कर, कन्फ्युजन. गाईस सी, मी ना खरंच त्या व्हिडिओच्या वेळेस ना खूप कन्फ्युज होती. मला समजत नव्हता की मी काय बोलते आणि काय नाही बोलत आहे. तर मला माफ करा कृपा करून. माझी जीभ तशीच आहे, वळते बोलते. मला नाही माहिती, मला लहानपणीपासून तोच प्रॉब्लेम आहे. खूप बडबड करते ना, म्हणून शायद तसं होतं. मला माफ करा. नेक्स्ट क्वेश्चन. आय एम निक 23, कधी येणार आहात परत सातपाटीला? सातपाटीला लवकरच येऊ. काही सातपाटी एक खूप खरंच सुंदर गाव आहे आणि आम्हाला खूप तिथे मजा आली. तिथे आम्हाला लोक पण खूप भारी भारी भेटली. तर नक्की परत व्हिजिट करू सातपाटीला लवकरच. नेक्स्ट क्वेश्चन. तेजस 78, तुला जास्त सपोर्ट कोण करतं? जे व्यक्तिमत्व माझ्या पाठी बसलेलं आहे तेच व्यक्तिमत्व मला सर्वात जास्त सपोर्ट करतं. ते व्यक्तिमत्व आहे माझ्या मोठ्या बहिणीचं. नेक्स्ट क्वेश्चन. केस बाजूकर मी दिसत नाहीये, मीच ती. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन. काटले पत्तू, अच्छा नाव क्यूट का आहेस? तुमचं नाव जसं क्यूट आहे ना, तशीच मी सुद्धा क्यूट आहे. स्वतःलाच क्यूट नाही बोलत आहे मी, तुम्ही बोलताय म्हणून मी बोलते. तुमच्या नावाप्रमाणेच मी क्यूट आहे. नेक्स्ट क्वेश्चन. परत तेच आहे, तुम्ही एवढे क्यूट का आहात? आता ना मला फक्त रडायचंच बाकी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. पियुष 99, आई छान आहेत तुमचे. थँक्यू. इथे मला सर्व नेपाली, चायनीज, चिनी, कोरियन, मलेशियन, थायलंडियन सगळं बोलतात. देवी बघितली आहे का कधी? थायलंडच्या मंदिरांमध्ये जाऊन तुम्ही बघायला ना, सेम अशी दिसते तयार झाल्यावर. माझे डोळे तसेच आहेत गाईज. मला नाही माहिती, जेव्हा ना पहिले म्हणजे माझे पप्पा जेव्हा होते जिवंत होते, जेव्हा माझे पप्पा,
तेव्हा असं आमच्या इथे कधीही कोणी चिनी नेपाली कोणी फिरायला यायचं ना, तर पप्पा लांबूनच मला दाखवायचे, ते बघ तुझ्या गाववाले आलेत करून. आणि मी बघायची कोण कोण कुठे कुठे, आणि बघायची तर हे सगळे चिनी नेपाली लोक उभे आहेत. थँक्यू. नेक्स्ट क्वेश्चन. मयुरेश पांचाळ 27. फेवरेट फूड. फेवरेट फूड. माझा फेवरेट फूड आहे ना गाईज, माझं फूडच फेवरेट आहे. म्हणजे जेवढं जे पण काही खायचं असतं ना ते सगळंच माझं फेवरेट आहे. फेवरेट माझं फूडच माझं फेवरेट आहे. म्हणजे मला सर्व आवडतं. मच्छी, चिकन, फक्त भाजी डाळ आहे ना त्याच्याशी थोडंसं वैर आहे, जास्त नाही. थोडंसं असं असतं ना ते वादीवादवालं, तसं वालं आहे, पण ठीक आहे, खाते मी तरी पण ते. चला नेक्स्ट क्वेश्चन. कैलास राऊत 55. हाय स्पीड डान्सर. जय आगरी कोळी. जय आगरी कोळी दादा, हाय स्पीड डान्सर. वाव, भारी आहे ना. नेक्स्ट क्वेश्चन. इट्स तनू 39. ताई तू खूप भारी डान्स करतेस. आय एम बिग फॅन फ्रॉम मुंबई. थँक्यू तनू, थँक्यू सो मच. नेक्स्ट क्वेश्चन. एस झेंडेकर. भाऊच्या धक्क्याला कोणाच्या नावाने नाव देण्यात आलं. ओके, तर ह्या प्रश्नाला मी गुगल केलं आणि तिथे मला समजलं की लक्ष्मण हरिश्चंद्रजी अजिंक्य असं त्यांचं नाव आहे आणि त्यांच्या नावाने भाऊच्या धक्क्याला नाव देण्यात आलेलं आहे. तर थँक्यू सो मच मला तुम्ही हा प्रश्न विचारलात, जेणेकरून मला भाऊच्या धक्क्याचा छोटासा इतिहास माहिती पडला. धन्यवाद. नेक्स्ट क्वेश्चन. दुर्वेश 29. क्रश. असं त्यांचं आयडीचं नाव आहे की. आयडीचं नाव आहे दुर्वेश 29. त्यांनी पाठवलंय क्रश लव्ह. अच्छा, ओके, थँक्यू सो मच. नेक्स्ट क्वेश्चन. फुटबॉलर बनी 15. वडरायला कधी येते. लवकरच, योग आला तर नक्कीच येऊ. नेक्स्ट क्वेश्चन. प्रणय 2930. मनस्वी सिंगल आहे का. खूप क्यूट दिसते. मनस्वी. फर्स्ट ऑफ ऑल मला मनस्वी नावाची कोणतीच व्यक्ती माहिती नाही, त्यामुळे धन्यवाद. नेक्स्ट क्वेश्चन. शिवम मकू. लग्नाला येशील नी माझ्या. निमंत्रण द्यायला येतोय. नक्कीच येईन. निमंत्रण द्यायला घरी यायला पाहिजेस तू, इथे ते पण कुलाब्याला, तरच येईन मी. नेक्स्ट क्वेश्चन. सिद्धेश 5683. मला तुमच्यासोबत डान्स रील करायचे आहेत, सो करणार का. नक्की, पक्का. तुम्ही मला डीएम करा, आपण करू नक्कीच. नेक्स्ट क्वेश्चन. गुरव आर्या 19. तू ग्रॅज्युएशन केलं आहे का. हो. नेक्स्ट क्वेश्चन. तुषार भालेराव 49. मला तुला भेटायचं आहे. नक्कीच, योग आला तर पक्का भेटू. नेक्स्ट क्वेश्चन. सेट. कधी मेसेज पण बघा, माझा टाइम असेल तर काय फॉलोअर वाढले तर रिप्लाय पण नाही देत. यार असं काही नाहीये, थोडीशी बिझी आहे, थोडीशी म्हणजे जरा जास्तच बिझी आहे, म्हणून लवकरच बोलू आपण. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पागधरे चैतन्य. तुझं गाव कोणतं आहे. मुरुड जंजिरा. नेक्स्ट क्वेश्चन. ऋषी 1582. तू सिंगल आहेस का. येस ब्रो, पूर्ण, एकदम पूर्णतः सिंगल आहे मी. नेक्स्ट क्वेश्चन. दिलवाले बॉईज. काल आलेल्या मुलींसाठी मुलं जीव का देतात. आई बाबांचा विचार का करत नाही. त्यांनी जन्म दिलाय, मोठं केलंय, तरी किंमत का नसते. हा ना प्रत्येकांचा एक पॉइंट ऑफ व्ह्यू आहे की त्यांना त्यांच्या आयुष्यात काय करायचंय. आता असे पण लोक असतात ज्या निगेटिव्ह गोष्टी मागे सरून पॉझिटिव्ह गोष्टींकडे धावतात आणि आयुष्य नव्याने पुन्हा सुरुवात करतात. पण काहींकडे तेवढी कपॅसिटी नसते, काही तेवढे सक्षम नसतात की त्यांच्या भावनावर ते कंट्रोल ठेवून पुढचं आयुष्य चांगल्या प्रकारे जगतील. त्यामुळे ते असं नाही, त्यांचा विचार असा नसतो की ते फक्त आई वडिलांनाच म्हणजे हे करू शकतात, धोका देऊ शकतात किंवा आई वडिलांनाच नाकारू शकतात. तो विषय ना कधी कधी त्यांच्या गर्लफ्रेंड सोबत पण ते लोक करतात. ओके, म्हणजे ते मुलीसोबत पण असे वागतात की मुलींना सोडतात, आई वडिलांना चूज करतात, आयदर मुलींना चूज करतात, आई वडिलांना सोडतात, असं काहीतरी असतं. आपण ते नाही सांगू शकत. आणि मीच काय, जगातला कोणताही व्यक्ती एका व्यक्तीला धरून या प्रश्नाचं उत्तर नाही देऊ शकत. कारण की जेवढे लोक तेवढे माइंड आणि तेवढे त्यांच्या माइंडमध्ये चालणारे विचार. सो आपण एकाच्याच माइंडचा तर्क आपण नाही लावू शकत. तर हा माझं उत्तर होतं, म्हणजे हे माझं मत होतं, हे उत्तर सुद्धा नाहीये माझं, हे माझं मत होतं. नेक्स्ट क्वेश्चन. सुकृत पाटील 2008. हाय. हॅलो. नेक्स्ट क्वेश्चन. चिन्मयी मेहर. दिदू तू कुठूनची आहे. कुठूनची. तुझं पहिलं म्हणजे तुझा प्रश्न खूप क्यूट आहे. कुठूनची. मी कुलाब्यांची आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अविनाश कबड्डी 03 ऑफिशियल. तुझा होणारा नवरा कोण आहे, त्याचं नाव सांग. गाईज, जेव्हा मला माझ्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव माहिती पडेल तेव्हा मी तुम्हाला सर्वांना नक्कीच सांगेन. अजून तरी मला नाही माहित. नेक्स्ट क्वेश्चन. दत्तराज कोळी 55. तुला घरवाले काय बोलत यार नाही का. हा क्वेश्चन आहे काय हे. आणि घरवाले मला काय बोलतील यार. मी
कुठला गुन्हा नाही करत आहे, मी डान्स करते. आय एम अ डान्सर, आय एम अन आर्टिस्ट. सो नाही बोलत काय, कारण की त्यांना मी जे करते ते काही चुकीचं नाही वाटत म्हणून नाही बोलत. नेक्स्ट क्वेश्चन. भावेश नाईक 6555. भाई तू माझा पूजा मावशी सारखी दिसतेस. नेक्स्ट क्वेश्चन. सिद्धेश 5683. मला तुमच्यासोबत डान्स रील करायचा आहे, सो करणार का? नक्कीच, डीएम करा. नेक्स्ट क्वेश्चन. प्रतू लोखंडे 00. कुठे राहता तुम्ही? कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन. साहिल पेडवी. बिग फॅन ताई. थँक्यू सो मच साहिल. नेक्स्ट क्वेश्चन. अमित उग्रेजा. मग प्रश्न जुने विचारायचे का नवीन? या प्रश्नामध्ये तुम्ही एक चान्स घालवला आहे प्रश्न विचारायचा. सो नेक्स्ट क्वेश्चन. अजय मेहर 18. उत्कृष्ट असं कोळी नृत्य सादर करतेस व मच्छीमार नगर कोळीवाड्याची शान झाली आहे, सो वाढवत आहेस. वाव, हे असे कॉम्प्लिमेंट्स ऐकले ना खरंच मला खूप आनंद होतो. मनापासून आभार दादा. नेक्स्ट क्वेश्चन. किनी आदित्य 10. सुविधा तुझा होणारा नक्की नवरा कोण आहे? एक मिनिट. होणारा नवरा हा नक्कीच असतो, त्याच्यामध्ये नक्की नवरा काय असतो. पण एक मिनिट, मला तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की मला खरंच नाही माहिती की माझा होणारा नवरा कोण आहे. जेव्हा मला माहिती पडेल तेव्हा मी तुम्हाला नक्की सांगेन. यार ऑफकोर्स खरंच नाही माहिती की माझा होणारा नवरा कोण आहे, कारण की कोण आहेच नाही सध्या तरी लाईफमध्ये. सध्या मी अशीच आहे, सिंगल आहे. नेक्स्ट क्वेश्चन. कलंबटे समर्थ. मावरा दे मला पाठवून इकडे. बर्फ आणि बर्फासाठी पेटी पाठव, मी तुला त्याच्यामध्ये टाकून देते मावरा, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आशारिया 24. युअर फेवरेट मूवी. कधी कोणी फेवरेट मूवी विचारली ना की अशी झपकन एकच येते, 3 इडियट्स. पण मी ती फक्त आयुष्यामधून एकदाच बघितली आहे, कारण की माझं असं आहे मूवी माझी किती फेवरेट असू दे किंवा मला किती आवडू दे, पण मी ती डबल कधीच बघत नाही. मला नाही आवडत डबल मूवी बघायला. नेक्स्ट क्वेश्चन. शानागरी. डान्स स्टेप तुम्ही स्वतः कोरिओग्राफ करता का? खूप छान डान्स करता तुम्ही. थँक्यू सो मच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हो, मी स्वतः डान्स कोरिओग्राफ करते, मी कोरिओग्राफर आहे, मी डान्सर सुद्धा आहे. नेक्स्ट क्वेश्चन. राकेश घरत 0707. तू राहतेस कुठे आणि तू खरंच खूप भारी डान्स करतेस. अगेन थँक्यू सो मच. मी कुलाबा मार्केटमध्ये राहते, कुलाबा, मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन. रिअल अजिंक्य सावे. बऱ्याच व्हिडिओमध्ये समुद्र आणि पाठीमागे बिल्डिंग दिसतात, ते लोकेशन कोणते आहे? ते लोकेशन सर्वांचं लाडकं आहे, म्हणजे त्या लोकेशनला भरपूर कमेंट्स येतात मला. ते लोकेशन आहे कफ परेड, मच्छीमार नगर येथे. ती त्यांची जेट्टी आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आशू द क्रिकेट लवर. डान्स भारी करतेस तू. थँक्यू सो मच आशू. थँक्यू सो मच. नेक्स्ट क्वेश्चन. पावशे श्याम K31. अगेन तू कुठे राहतेस? कुलाबा, मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन. हिमांशू कोळी 6. नलिनी काकू अँड माझी आई बहिणी बेस्टीज. कधी भेटलीस ना ते ना तर रसिका कोळी ठाणे सांग त्यांना. ओके, नक्कीच पक्का लवकरच भेटणार आहोत आम्ही, तर तेव्हा नक्कीच सांगेन. नेक्स्ट क्वेश्चन. माऊ पाटील 2022. तू डान्स खूप सुंदर करतेस. थँक्यू सो मच माऊ. नेक्स्ट क्वेश्चन. अनिकेत 0521. तू कुठे राहते? कुलाबा, मुंबई. नेक्स्ट क्वेश्चन. पवार जई. हाय. हॅलो. नेक्स्ट क्वेश्चन. चिपळूणचा पोऱ्या वेदांत. आम्हाला कधी भेटणार मॅडम? चिपळूणला कधी येणार? यार मला भरपूर जण कोकणात नुसते बोलवत आहेत, म्हणजे खूप जण बोलवत आहेत मला कोकणात, तर आता ओढ लागले मला आणि असं वाटतं की मला जायला लागेल. नेक्स्ट क्वेश्चन. अभि पाटील 2709. मला डान्स आणि स्टेप खूप आवडतात, बिग फॅन मॅडम. मला फोटो काढायचा आहे तुझ्यासोबत कधीतरी. अरे यार थँक्यू सो मच पहिली गोष्ट म्हणजे, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण भेटलो ना कधी योगायोगाने तर आपण नक्कीच फोटो काढू. नेक्स्ट क्वेश्चन. लिरिक्स वाला योगी 2137. पेपरला कोणते प्रश्न पाठ करून जायचे सांगा? पेपरला प्रश्न पाठ करून नाही जात, मुळात परीक्षेत प्रश्न पाठ करून जातात आणि परीक्षेमध्ये सिलेबस पाठ करून जावा लागतो. नेक्स्ट क्वेश्चन. maddyboy.in. तुमचा कॉन्टेंट शूट होताना बघायचं आहे रिअल टाइम. चला मग मी असं काहीतरी करेन की नेक्स्ट जेव्हा पण आमचा ऑफिशियल शूट असेल तेव्हा मी एक दिवस अगोदर अनाऊन्स करेन स्टोरीला, तर ज्यांना पण बघायचं असेल ते त्या लोकेशनवर येऊ शकतात. कशी वाटली आयडिया? नेक्स्ट क्वेश्चन. अमिश कांबळे 56. तुझा आवाज सोनाली कुलकर्णीशी मॅच होतोय. सोनाली कुलकर्णी? रिली? अप्सरा आलीवाली? जर तसं असेल तर अहो भाग्य आमचे. नेक्स्ट क्वेश्चन. सिड ठाकूर 9403. जीवनातील एकमेव सत्य आई आणि आईची आई ज्यासाठी तू टीव्ही घेतलीस, हा जीवनातील सर्वात मोठा आनंदाचा क्षण असेल. हो, आनंदाचा क्षण तर होता, पण तुम्हाला मी हे सांगू इच्छिते की
ज्यांच्यासाठी मी टीव्ही घेतली ते माझ्या पप्पांच्या आई आहेत, ना की मम्मीच्या आई. माझी मम्मीची आई गावाला असते, पप्पांची आई आमच्यासोबत असते. आणि थँक्यू सो मच. नेक्स्ट क्वेश्चन. मी कोकणकर देऊ, तुला बॉयफ्रेंड आहे का? नाही, बिलकुल नाही, खरंच नाहीये. मी मगापासून सांगत आले पूर्ण व्हिडिओमध्ये हेच क्वेश्चन आहेत की तू कुठे राहते आणि तू सिंगल आहेस का, किंवा तुझा बॉयफ्रेंड आहे का, किंवा तुझा होणारा नवरा कोण आहे. तर कोणीच नाहीये अजूनपर्यंत. नेक्स्ट क्वेश्चन. आय एम PU 1989. डू यू लाईक मी दीदी? हो, मी तुलाच काय, मी सर्वांना लाईक करते. आणि तू जर मला हा प्रश्न विचारलास तर तुला मी स्पेशली लाईक करते. नेक्स्ट क्वेश्चन. आगरी कोळी 29. तुझे सॉन्ग आमच्या घरात सर्वांना खूप आवडतात. थँक्यू सो मच. असंच आम्हाला प्रेम देत राहा आणि आमचे असेच कंटेंट लाईक करत राहा. नेक्स्ट क्वेश्चन. आगरी कोळी 29. आता उरणला कधी शूट करशील तेव्हा स्टोरी टाक आधी, म्हणजे आम्हाला भेटता तरी येईल सेलिब्रिटीला. नक्कीच. मी बोलले ना, जिथेही माझं शूट असेल नेक्स्ट टाइम त्याच्या एक दिवस अगोदर मी नक्की स्टोरी टाकेन आणि ते लोकेशन मेन्शन करेन, जेणेकरून तुम्ही तिथे येऊ शकता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सुमित MH46. तू भारी दिसतेस, डान्स पण मस्त असतो तुझा, मला खूप आवडतो. थँक्यू सो मच. असेच सपोर्ट करत राहा, असंच प्रेम देत राहा. नेक्स्ट क्वेश्चन. अगेन त्यांनीच विचारले, लग्न कधी करणार? मला स्वतःला देखील नाही माहित की मी लग्न कधी करणार आहे, कोणासोबत करणार आहे, मला खरंच नाही माहिती. बघू, नशिबात असेल लग्न तर नक्कीच करेन. राजश्री शुभम किल्लेकर. ताई तू मुरुड जंजिराची आहेस का? येस, ते माझं गाव आहे मुरुड जंजिरा आणि मी तिथे जात येत असते. नेक्स्ट क्वेश्चन. लास्ट वन. बॅड कर्मा 3313. कुठे राहतेस तू दीदी? मी मुंबईमध्ये कोलाबाला राहते, कुलाबा मार्केट. नेक्स्ट क्वेश्चन. संपले क्वेश्चन. हा, आणखीन एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन आहे. हो, आरंभी मोनेने विचारलं, 16 मेला माझा बर्थडे आहे, सो मला काय गिफ्ट करणार? सो गाईज, आता इथेच ही आपण प्रश्न मंजुषा संपवलेली आहे, म्हणजेच Q&A व्हिडिओ हा संपन्न झालेला आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला सांगा आणि प्लीज व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, कमेंट करा, लाईक करा. तुमचे केस पाठी ठेवा, मी दिसत नाही आहे. हा, तर गाईज प्लीज व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अजून असेच आपले वेडेचालीवाले व्हिडिओ येत राहतील आणि ते व्हिडिओ बघण्यासाठी रेडी राहा, तत्पर राहा, आमच्यावर असंच प्रेम करत राहा, आम्हाला असंच सपोर्ट करत राहा. तुमच्यासाठी काही ना काहीतरी वेडेपणा आम्ही असंच घेऊन येत राहू गाईज. तर तुम्ही लक्षात घ्या ही गोष्ट, आपण हा वेडेपणा असा चालूच ठेवायचा आहे, आपण असंच हसायचं आहे आणि इतरांना देखील हसवायचं आहे गाईज. तर हा वेडेपणा असाच चालू राहण्यासाठी प्लीज या व्हिडिओला ना जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करा. मी किती वेळा बोलली असेल ना ही गोष्ट, अशी 50 वेळा तरी झाली असेल ना मे बी, तर प्लीज तेवढं करा आणि भेटू आपण परत पुन्हा अशाच कोणत्या तरी विचित्र व्हिडिओमध्ये. नमस्कार. ABP माझा. ABP माझा, आज तक तुझा.